मॅचच्या दिशेनं पुन्हा आपण एकदा वळतोय. आलेले मान्यवर क्रीडा प्रेक्षक खेळाडूंचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग 2025 सीझन 6 दोन पराभूत संघ आणि त्यातील आता ती लढत एकीकडे धर्मा 11 विपक्ष JSR 11. डिसिजन एस गंभीर सर. फेअर डिलिव्हरी परंतु 4 धावा आहेत. पहिल्या 3 मध्ये 5 धावा. मनीष झा. दुसरीकडे सौरभ विश्वकर्मा. ही जोडी मैदानात आहे. राज गोलंदाजी मार्कवर पहिल्या 4 चेंडूंमध्ये 6 धावा. या धावफलकावर आहेत. चांगला प्रहार होता परंतु धर्मा 11 संघ लक फॅक्टर म्हणावा लागेल. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. 7 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. मनीष ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत तो एक चौकार येतोय आणि त्या बळावर ती धावफलक आता 7 धावा धावफलकावर येत असताना आता धावचीची संधी आहे. पंचांचा बोट हवेत आहे. अर्थातच मनीषच्या खेळाला लागतोय पूर्ण विराम. पहिल्या 6 चेंडूंमध्ये 7 धावा 1 गडींच्या मोबदल्यामध्ये. गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग आणि ह्या स्पर्धेच्या वतीनं लाभलेले संपूर्णतः मदत, आर्थिक मदत आणि त्यांचं देखील नामोल्लेखन करणं तितक्याच गरजेचं. त्यामध्ये आई जीवदानी कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अर्थातच विनोददादा पाटील यांच्याकडून तब्बल 50,000 रुपयाचं मदत. त्यानंतर मंगेश पाटील साहेब यांच्या माध्यमातून 35,000 रुपये. कुमार गावड साहेब यांच्या माध्यमातून 15,000 रुपये. चला ग्रुप सी आणि संघांना विनंती असेल आपण आपापली फॉर्मॅलिटीज कंप्लीट करून घ्यायचे. आयोजकांचा कॉल आहे. प्रवेश फी आणि ती प्रवेश फी आयोजकांपर्यंत आपण पोचवायची आहे ही विनंती असेल. आता अतिरिक्त धावफलकामध्ये भर पडत असताना धावफलक 8 धावा धावफलकावर येताना ऑनसाईडच्या दिशेनं चांगलं क्षेत्ररक्षण कॉम्बिनेशन फील्ड. तुर्ताच 1 धाव धावफलकामध्ये ती भर पडली जाते. मनीष सौरभ विश्वकर्मा आता मैदानात राहणं तितकंच गरजेचं असेल. दुसरीकडे केतन आहे. पहिल्या चेंडूवर त्या प्रकारचा प्रयत्न केतनचा राहिला होता परंतु मनीष ज्यासाठी जाणला जातोय एक आक्रमकतेचा सितारा. पाठच्या अनेक वर्षाच्या खेळाडूला एक अष्टपैलूंच्या ख्यातीमध्ये सातत्यानं ज्याचं नाव घेतलं जात आहे. तर दुसरीकडे केतन आहे. हलक्याताना अगदी जागा बनवून खेळलेला हा फटका. पुन्हा एकदा ती सिंगल धाव धावफलकामध्ये भर पडत असताना आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ 11 धावा. ह्या धावफलकावर द्वितीय षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा हलक्या हातानं अतुल आहे. पहिल्या 4 चेंडूमध्ये अतुलनं ते प्रभावित करणारा तो मारा केलाय आणि त्या कारणास्तव 2 फलंदाजांना त्या प्रकारची ते हात खोलून दिले नाहीत. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगले ॲक्युरेसी आणि ह्या वेळेला डबल माइंडमध्ये पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा. पुन्हा एकदा सिंगल धाव ते धावफलकामध्ये कंप्लीट. पहिल्या 5 मध्ये 5 धावा अतुल आतापर्यंत खर्ची पडतो. चांगली गोलंदाजी आतापर्यंत अतुलची राहिली. यावेळेला लोअर फुलटचचा चेंडू आहे. पंचांचा डिसिजन जमिनीला अगदी घासून गेलाय. त्या कारणास्तव निर्धाव आहे. फेअर डिलिव्हरी पहिल्या 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त.
पहिल्या 12 चेंडूमध्ये 13 धावा हे आतापर्यंत धावफलकावर आहेत. तुर्तास पुन्हा एकदा ह्या स्पर्धेसाठी लाभलेले संपूर्णतः ज्यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेला एक आर्थिक मदत आणि त्यांचं नामोल्लेखन या ठिकाणं महेश सुदाम पाटील साहेब यांच्या माध्यमातून त्या आकर्षित करणाऱ्या त्या ट्रॉफीज आपण पाहतोय. सांघिक 8 ट्रॉफीज, त्यानंतर वैयक्तिक 4 ट्रॉफीज, त्यानंतर नगरसेविका मॅडम अर्थातच मिनल पाटील मॅडम यांच्या माध्यमातून 11,000 रुपये, आशुतोष पाटील यांच्या माध्यमातून 10,000 रुपये, दीपेश पाटील, अतुल पाटील यांच्या माध्यमातून 10,000 रुपये, तसेच या स्पर्धेसाठी हे ग्राउंड उपलब्ध करून दिले. यावेळेला काय आहे 9+1 अर्थातच 2 धावा पुन्हा एकदा धावफलकामध्ये भर पडतात. 15 धावा आतापर्यंत धावफलकावर. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ आहे. आशिष यावेळेला गोलंदाजी मार्कवर. पहिल्या 12 मध्ये 15. आता येणाऱ्या 12 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी असेल. त्यातिरिक्त धावेने 1+1 त्या 2 धावा धावफलकावर येत असताना आता यावेळेला चांगला प्रयत्न, परंतु वनडे 1 धावेवर आता समाधान मानावं लागतंय. ती संपूर्णतः आमची टीम, आमचे साथी समालोचक अर्थातच आमचे मार्गदर्शक भरत मोरे सर असतील, आमचे मॅन्युअल स्कोरर सुमित पाटील, ध्रुव पाटील, आणि आता आमच्या सोबतीनं आमचे ऑपरेटर अर्थातच डीबीएन म्हटलं तर सध्याच्या घडीला एक मोठा ब्रँड, आंतरराष्ट्रीय स्तरावरील ते मैदान अर्थातच वानखडे, आणि त्या वानखडेपर्यंतचा तो प्रवास, फिजिकल डिसेबिलिटी मॅच, आणि त्या ठिकाणी हाच आपल्या नगरीतील, आपल्या विरार नगरीतील नारंगीतील डीबीएन नेटवर्क आणि त्यांची ती संपूर्णतः टीम होती. आज डीबीएन म्हटलं तर ना उगवत्या सूर्याचा माज, ना मावळत्या सूर्याची लाज, असं ते नेटवर्क अर्थातच आता अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील तितकीच मोठी सेवा ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये नयन तांडेलला आपण पाहतोय, आणि त्यांची संपूर्णतः ती टीम. मॅन्युअल स्कोरर आमचे टेक्निकल स्कोरर अर्पित आमच्या सोबतीनं आहे. ते देखील आतापर्यंत आमच्यापर्यंत ती अचूक माहिती पोहोचवत आहेत. कॅमेरामॅन जयेश मंगेला असेल, दुसरीकडे रोहित चौधरी. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आज गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग सीझन 6 मध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. 18 धावा धावफलकावर आहेत. सौरभ विश्वकर्माच्या खेळाला आता पूर्णविराम, आणि त्यानंतर रोहित येतोय. पहिला चेंडू बॅटची कडा होती. यष्टीरक्षक थोडासा आलोक, फंबल आणि सिंगल धाव. ती धावफलकामध्ये आता भर पडत असताना 19 धावा. दोन 2.4 चेंडूंचा खेळ. यावेळेला ऑन साईडच्या दिशेनं पॅडल स्वीप होता. केतन आतापर्यंत तो चांगला खेळ करत असताना अजून देखील शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी असेल. 20 धावा धावफलकावर. अजून येणार ते 7 चेंडूमध्ये किती धावांचा टार्गेट हा समोर धर्मा 11 संघ. या अगोदरचा सामना ज्या प्रकारचा राहिला होता, धर्मा 11 संघानं देखील तर प्रभावित करणारा क्षेत्ररक्षण, ती गोलंदाजी आणि फलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली होती. परंतु पहिल्या 18 चेंडूंचा खेळ 21 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. आता येणाऱ्या शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. येणारे 6 चेंडू कशा प्रकारे हाताळले जातील ह्यावर देखील नजर दिली जाईल. पहिल्या 18 मध्ये 21 धावा ह्या आतापर्यंत धावफलकावर आहेत. MPL अर्थातच मनवेलपाडा प्रीमियर लीग यंदाच्या वर्षामध्ये अनेक अशा नवनवीन गोष्टी केतनच्या प्रत्येक चौकारासाठी माई डेकोरेटर्स यांच्या मार्फत 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आशिष पाटील आपलं वैयक्तिक प्रथम सांघिक शेवटचं षटक हाताळण्यासाठी येतोय. आतापर्यंत पहिल्या 18 चेंडूंमध्ये 21 आहेत.
आता येणारे सहा चेंडू, किती धावांचा टार्गेट? पहिला चेंडू ऑन साइडच्या दिशेनं, गोविंद झा आक्रमण हल्लाय आणि धावफक आता ह्या वेळेला काय नो +1 1+1 पुन्हा एकदा त्या 2 धावा धाफकामध्ये अतिरिक्त धावेच्या रूपानं धाफकामध्ये भर पडत आहेत. आशिष पाटील आतापर्यंत मैदानामध्ये ती चुकी करतो आणि त्या चुकीचं रूपांतर एका चेंडूमध्ये आता जवळजवळ 6 धावा आशिष खर्ची पडत असताना धावफक आता फुलताय 27 धावा. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये गॅदर करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू यावेळेला निसटतोय आणि सिंगल धाव पुन्हा एकदा ती धावफकामध्ये भर पडत असताना 28 धावा या धावफकावर आहेत. यावेळेला काय आहे? रितेश राणे होता, थोडीशी जास्त घाई झाली होती, अति घाई झाली होती. फेकी करण्याच्या नादात तो हातातून चेंडू निसटला होता, परंतु थोडक्यात वाचला जातोय आणि ती धावफलकामध्ये एकने भर पडत असताना आता 29 धावा धाफकावर येत असताना आता आउटसाइड द लेग स्टंपचा मारा, पुन्हा एकदा अतिरिक्त धाव धाफकामध्ये भर पडली जाते. 30 आतापर्यंत आहेत. अजून देखील येणारे 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. केतनच्या प्रत्येक चौकारांसाठी माय डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे, परंतु ते चौकार येत नाही आहेत. ऑनसाईडच्या दिशेनं पुन्हा एकदा ती सिंगल धाव धाफकामध्ये भर पडत असताना 32 धावा धाफकावर आहेत. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी असेल. चांगल्यारीत्या अक्षय धर्मुडे होता. सिंगलने समाधान आणि पहिल्या 24 चेंडूंचा खेळ 33 धावा धाफकावर आहेत. आता येणारे 24 मध्ये 34 धावांचं एक भलमोठं आव्हान हे धाफकावर पार करावं लागेल. 2 पराभूत संघाने त्या पराभूत संघातील ती लढत उद्याचे सामने अर्थातच ग्रुप डी ठीक बरोबर 3 वाजता पहिला चेंडू हा मैदानामध्ये पडेल, याची देखील दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. येणारे 24 मध्ये आमची मुख्य स्क्रीन यावेळेला दर्शवते की 34 धावेंचं 2 विन आहे. 34 धावा या धाफकावर आपल्याला बनवायच्या आहेत. चला धर्मा 11 संघ बॅटर पाठवा मित्रांनो, घाई करा. प्रेक्षकांच्या माहितीसाठी 2 पराभूत संघ आणि त्यातील ही लढत येणारे 24 मध्ये 34 धावांचं लक्ष्य हे धावफलकावर आहे. ग्रुप ए ज्या ठिकाणी आपण पाहिला पहिला क्वालिफाय होणारा संघ DCC नवापूर आणि त्यानंतर प्ले बॉईज फुलपाडा संघ. ग्रुप बी च्या दिशेने आपण गेलो होतो, त्या ठिकाणी पहिला क्वालिफाय होणारा संघ बारोंडा 11 फुलपाडा आणि त्यानंतर DNCC अर्थातच दत्तगुरू नवापूरचा संघ ग्रुप सी च्या दिशेने दाखल झालो, त्या ठिकाणी एकतर्फा विजय प्राप्त करत असताना आतापर्यंत हितांश क्रियांश 11 नवापूरचा संघ क्वालिफायच्या दिशेने दाखल होत आहे. आणि आता 3 संघ आहेत, त्यातील कोणता संघ सुपर 16 अर्थातच टॉप 16च्या दिशेने दाखल होणार, त्यासाठी आता ती क्वेश्चन मार्क आहे. येणारे 24 मध्ये एक भलमोठं आव्हान धाफकावर 34 धावांचं आव्हान आहे.
पहिल्या वर्षाचा चॅम्पियन संघ अर्थातच जय दुर्गेश 11. दुसऱ्या वर्षामध्ये आपण आलो त्या ठिकाणी तेजस 11चा संघ होता. तिसऱ्या वर्षामध्ये टीम सायबा, चौथ्या वर्षामध्ये पुन्हा एकदा जय दुर्गेश 11, पाचव्या वर्षात टीम सायबा बी आणि सहाव्या वर्षामध्ये आता ते टॉस की बॉसवर देखील एक क्वेश्चन मार्क आहे की कोणता संघ MPL सीझन 6चा यंदाच्या वर्षामध्ये तब्बल 32 संघ आणि त्या 32 संघातून कोणता संघ चॅम्पियन होणार. त्यासाठी ते टॉस की बॉसच्या दिशेने एक मोठा असं क्वेश्चन मार्क आणि ते सुपर संडेच्या दिवशी, ते ग्रँड फिनालेच्या दिवशी ते भरून निघणार आहे. परंतु चालू असणारा सामना एक 24 चेंडू 34 धावांचा आव्हान धावफलकावर आहे आणि त्या प्रकारची सुरुवात आलोक, दुसरीकडे रितेश राणे. रितेश म्हटलं तर एक मोठी क्षमता आहे ज्या खेळाडूंना अंडाराम क्रिकेटच्या इतिहासामध्ये 5 चेंडू 5 चौकार लगावल्यात. वसे विरार चॅम्पियन ट्रॉफी आणि त्या ठिकाणी रितेशचा तो भरदार शानदार खेळ आपण पाहिला होता आणि तो खेळ आता जर का आपल्या संघाला जिंकून द्यायचं असेल तर त्या प्रकारचा खेळ करणं रितेशला गरजेचं आहे. 2 to go, शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. आतापर्यंत 7 धावा या धावफलकावर येत असताना पुन्हा एकदा तो वळण घेतो आणि त्यानंतर हलक्या हातानं तो पुश केला जातोय. सिंगल धाव धावफलकामध्ये भर पडत असताना मनीष ज्या आतापर्यंत पहिल्या 5 चेंडूंमध्ये 8 धावा खर्ची पडला जातोय. यावेळेला पुन्हा एकदा हलक्या हातानं पुश करो खुश रहो. पहिल्या 6 मध्ये 9 धावा ह्या धावफलकावर येत आहेत. MPL यंदाचं आकर्षण काय तर आमच्या डावीकडे असणारा तो खेळाडू कक्ष. ते खेळाडू कक्षाला एक वेगळी हाईट दिली आणि त्या हाईटवरनं ते प्रत्येक खेळाडू त्या डगआउटमधून ह्या सामन्याचा आनंद घेतात. त्यानंतर आमच्या डावीकडे असणारी ती भव्य दिव्य अशी मनवेलपाडा नगरीमध्ये प्रथमतःच आपण ती स्क्रीन पाहतोय. त्यानंतर ती आउटफील्ड, ती खेळपट्टी, हे सर्व काही प्रभावित करणार आहे. तो भव्य दिव्य मंच आणि त्या मंचावर असणाऱ्या त्या आकर्षित करणाऱ्या सांघिक त्या 8 ट्रॉफीज, त्यानंतर वैयक्तिक असणारे ते अनेक पारितोषिक, अनेक गिफ्ट्स, हे सर्व काही या स्पर्धेला एक वेगळं रूप देत आहे, एक वेगळा लुक देत आहे. त्या कारणास्तव सीझन 6 काहीतरी स्पेशल आहे. अजून येणारे आजचा दिवस, उद्याचा, परवाचा आणि सुपर संडेचा हा 4 दिवस क्रिकेटचा तो रणसंग्राम, महासंग्राम हा आपण पाहणार आहोत. मनवेलपाडा नगरीमध्ये ते क्रिकेटमय वातावरण MPLच्या माध्यमातून अंडरआर्म क्रिकेटचं हे वातावरण आपण मैदानात पाहतोय. क्रिकेट म्हटलं तर ज्या खेळाने आम्हाला वेड लावल्याने मित्रांनो, तो खेळ म्हणजेच क्रिकेट. ज्या खेळाने आज आपल्याला लाखोंचा मित्रपरिवार दिला तो खेळ म्हणजेच क्रिकेट. आणि ज्या खेळाने आज आपल्याला वेगळी एक ओळख निर्माण करून दिले, प्रचंड मोठा असा मित्रपरिवार दिलाय, त्या खेळाचं नाव आहे क्रिकेट. आणि क्रिकेट आज गुरुदत्त क्रिकेटला आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग MPL सीझन 6च्या माध्यमातून आपण ग्रुप C आणि ग्रुप C मधील 2 पराभूत संघ आणि त्या पराभूत संघातील ती लढत पाहतोय. आतापर्यंत ज्या प्रकारचं केतननं मारा केलाय, सुपर लाईन, लेन, टप्पा सर्व काही प्रभावित करणारा पहिल्या 5 मध्ये 4 धावा केतन प्रभावित पडला. परंतु यावेळेला चुकी आहे. यावेळेला पंचांचं एक हात हवेत, अर्थातच 1+1 2 धावा. आतापर्यंत सर्व काही सुरळीत होतं आणि आता तो हाईटचा नो रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि त्या 2 धावा आता धावफलकामध्ये भर पडत असताना धावफलक आता बढवलं जात आहे. धावफलकांना आता तो ग्राफ वाढवला जातोय. 15 धावा ह्या धावफलकावर आहेत. इक्वेशन काय आहे? येणारे 13 मध्ये 19 धावा अजून देखील धावफलकावर आपल्याला बनवायचे आहेत. परंतु त्या प्रकारची सुरुवात आहे, त्या प्रकारचा तो ग्राफ आता वाढला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण, पहिल्या 12 चेंडूंचा खेळ, पहिल्या 12 मध्ये 16 धावा धावफलकावर आहेत. आता येणारे 12 चेंडूमध्ये अजून देखील 18 धावा, 24 मध्ये 34 धावांचं एक भलं मोठं लक्ष असताना त्या प्रकारची सुरुवात. 2 सलामीवर बॅटर आलोक आहे, दुसरीकडे रितेश राणे आणि त्या प्रकारची सुरुवात करत असताना पहिल्या 12 मध्ये 16 धावा धावफलकावर येत आहेत.
महेश येतोय. आपलं वैयक्तिक प्रथम सांघिक द्वितीय षटक हाताळण्यासाठी आता महेशच्या हातामध्ये चेंडू आहे. महेशला त्या धाव्यांना रोख लगावण्यासाठी संपूर्णतः तो JSRचा संघ पाहतोय, परंतु दुसरीकडून येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू धर्मा 11 संघासाठी खऱ्या अर्थाने ती डोकेदुखी ठरणार आहे. पहिला निर्धाव येतोय. आता 11 मध्ये 18 बनवायचे आहेत. आतापर्यंत 16 धावा धावफलकावर आहेत. पुढील चेंडू ऑन साईडच्या दिशेने जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, परंतु चांगला गॅदर आहे, कॉम्बिनेशन फील्ड आणि त्यानंतर वेगानं फेकी होती. चांगला बॅकअप ज्या ठिकाणी अंकित झा होता. रिप्लेच्या माध्यमातून नक्कीच आपण पाहतोय ज्या प्रकारे अगदी वेगानं फेकी होती. 10 मध्ये 17, परंतु आतापर्यंत पहिल्या 14 मध्ये 17 आहेत. आता येणारे 10 मध्ये 17 अजून देखील धावफलकावर बनवायचे आहेत. 17 अर्थातच खतरा आहे आणि तो खतरा आता कोणत्या संघासाठी आहे? दोन संघ या प्रकारचा नडत आतापर्यंत त्या प्रकारचा खेळ दाखवत आहेत, नडतायत, पडतायत, परंतु मैदानामध्ये चेंडू अडवत आहेत. दोन 2.3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 18 आहेत. एका हातानं मनीष झा बॅटीने असेल, बॉलाने असेल आणि आता क्षेत्ररक्षणामध्ये देखील मनीष तो प्रभावित करणारा खेळ आपण पाहतोय. डिसिजन आता नॉट आउट दिलेला आहे पंचांनी मला वाटतं. येस, 8 चेंडू 15 धावांची गरज आहे. 19 आतापर्यंत धावफलकावर आहेत. पहिल्या 4 मध्ये प्रभावित करणारा तो मारा पहिल्या 4 मध्ये 3 फक्त खर्ची पडतोय आणि ज्या प्रकारचं ते संपूर्णतः JSR संघाचं क्षेत्र रक्षण आहे अगदी प्रभावित करणार आहे. सात 14 आणि तो प्रेशर, तो तणाव आता आलोकच्या खेळाला लागतोय पूर्णविराम. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ 20 धावा धावफलकावर येत असताना आमचे कोण आलोक जातोय आणि आमचा ध्रुव म्हणतोय धर्मा 11 संघावर आता कालोख पडतोय की काय. परंतु ती येणारी आता काय वेळ दर्शवेल. आता येणारी 6 मध्ये अजून देखील 14 धाव्यांची गरज आहे. अर्थातच काय ती क्षमता आहे, ती रितेश राणेमध्ये त्या प्रकारची क्षमता आहे. रितेश राणेने या प्रकारचा सामने अनेक वेळा आपण फिनिश करताना पाहिलंय. तो मैदानात पुन्हा एकदा रितेशचा खेळ पाहायला मिळेल का? दुसरीकडून आतापर्यंत तो रितेश मैदानामध्ये तो वेळ घेतला जातो. आतापर्यंत सर्व काही मैदानामध्ये दर्शवलं जात आहे, परंतु आता येणारे 6 चेंडू अतुल आहे. गोविंद पहिला चेंडू यावेळेला संधी होती, परंतु आखूड टप्प्याचा चेंडू आणि बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. येष्ट्यांना जाऊन चेंडू डायरेक्टली आदळतोय. अर्थातच अतिरिक्त धाव ते सिंगल धावेने आता 6-13चं इक्वेशन आहे. आतापर्यंत 21 धावा धावफलकावर आहेत. आता येणारे 6 मध्ये अजून देखील 13 या धावफलकावर बनवायचे आहेत. ऑनसाईडच्या दिशेनं चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट, काम फिट. रितेश टेक्निकल टीमची डायरेक्टली मदत घेतली जात आहे, परंतु आता रिप्लेच्या माध्यमातून नक्कीच संपूर्णतः त्या डगआउटच्या नजरा आता ॲक्शन रिप्लेवर आहे. नक्की काय घडलंय, काय बिघडलंय. डिसिजन येस नाही, थोडंसं झूम करा. डिसिजन आणि डायरेक्ट हिट आहे. अर्थातच काम फिट.
रितेशच्या खेळाला लागतोय पूर्णविराम. ओ युटी आउट. पाच मध्ये 13. दुसरीकडे आशिष आहे परंतु या वेळेला येतोय तो चौकार. ती गरज होती आणि त्या गरजेला आता अतुल या वेळेला मैदानामध्ये अगदी उभा आहे. आता येणारे 4 चेंडू 9 धावांची गरज आहे. काय खेळ करतोय अतुल आतापर्यंत. त्या प्रकारचा तो चौकारानं आता विजयाचा शंख फुकला जातोय. 25 धावा धावफलकावर आता दुसरीकडून ती फंबल उडाले. आता ती डोकंदुखी वाढले परंतु या वेळेला काय जातोय अतुलचा चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. अतुलच्या खेळाला आता लागतोय पूर्णविराम. आता 3 चेंडू 9 धावांची गरज आहे. एक भलं मोठं लक्ष नक्कीच धावफलकावर होती. त्या प्रकारची सुरुवात देखील होते. पहिलं षटक मनीष झा 9 धावा. दुसरं षटक थोडंसं केताना त्या धाव्यांना रोख लगावलं. तिसरं षटक महेशचं धाव्यांना रोख लगावत असताना आता गोविंद आपल्या संघाला विजय मिळवून देतोय का. येणारे 3 चेंडू मध्ये अर्थातच 2 मोठ्या फटक्यांची गरज आहे. 9 धाव्यांची गरज आहे. आशिष पाटील मध्ये ती क्षमता आहे. दोन आशिष आता मैदानामध्ये आहेत. स्ट्राईक एंडला या वेळेला आशिष पाटील आहे. एकाला रोकायचं एकाला टोकायचं आहे. आणि ह्या खेळामध्ये आता MPLच्या चषकामध्ये जर का आपल्याला जिवंत राहायचं असेल तर येणारे 2 चेंडू 2 चौकारांची गरज आहे. पहिला येणार का ह्यावर आता नजर दिली जात आहे. उंच दगडात ताकदवान आशिष यावेळीला स्ट्राईक एंडला आहे. दुसरीकडे गोविंद आहे. 2 चेंडू 8 धावेंची गरज आहे. 2 मध्ये 8 पहिला येणार का. आखूड टप्प्याचा चेंडू ऑन साईडच्या दिशेनं परंतु चांगल्यारीत्या गॅदर आहे. गॅदर केला जातोय. अर्थातच आता मॅच मध्ये एखादा लक फॅक्टर एखादा नो आणि तो येणावर नोवर चौकार येणार का. परंतु सामना फिनिश सामना खल्लास. अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम JSR 11.